गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. जयसिंगपूर येथे वारणा नदीमध्ये एका महिलेचा मृतदेह पोटात गळा आवळून खून करून नदीत टाकण्यात आला होता. खुनाचा छडा लावण्यास कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. यामध्ये या महिलेचे नाव जरीना बेगम खान, राहणार मुंबई, मूळ गाव बागलकोट, सध्या राहणार चंदूर, तालुका हातलंगडे अशी या महिलेची ओळख पटवून तिच्याच बहिणीच्या मुलाने खून केल्याचं सध्या निष्पन्न झालं. यामध्ये पोलिसांनी इचलकरंजीतील प्रकाश चव्हाण, राहणार चंदूर, राजू नायक, राहणार इचलकरंजी या दोघांना गजाआड केलं. जयसिंगपूर येथे गेल्या 2 दिवसांपूर्वी एका महिलेची गळा चिरून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती व तिला पोत्यात भरून वारणा नदीमध्ये तिची बॉडी टाकण्यात आली होती. महिलेची बॉडी संपूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होती. पोलिसांसमोर हा खुनाचा छडा लावण्याचं मोठं आव्हान होतं, पण कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मोठ्या शिताफीने या खुनाचा छडा लावला. जरीना बेगम खान हिने काही वर्षांपूर्वी मुंबई येथे एका युवकाशी लग्न केलं होतं. तिच्या पतीचे 3 वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्याच्या नावावर एक मुंबईतली खोली होती. ती मुंबईतली खोली 28 लाख रुपयाला विकण्यात आली होती. तिचे पैसे तिच्याकडे आले होते. बेगम खान हिने चंदूर येथील आपल्या बहिणीकडे राहण्यास आली होती. तिची वय झाल्यामुळे ती राहत्या घरी तिथे शौचालय करत होती. बहिणीचा मुलगा प्रकाश चव्हाण व त्याचा मित्र राजू नायक या दोघांनी मिळून तिची राहत्या घरी झोपेच्या गोळ्या देऊन गळा आवळून हत्या केली. खान हिच्याकडे 28 लाख रुपये कॅश पैसे आले होते. त्यातील 15 लाख रुपये या दोघांनी पैशाच्या हव्यासापोटी तिचा खून केल्याची कबुली दिली. या दोघांनी खून करून तिचा मृतदेह एका पोत्यात घालून वारणा नदीत टाकला होता. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखा, जयसिंगपूर पोलीस, इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या मदतीने हा खून उघडकीस आणल्यास मोठं यश आलं. पोलिसांनी या दोघांना अटक करून त्यांच्याकडून 15 लाख रुपये रोख रक्कम व एक गाडी असा 15,40,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या पथकाने ह्या खुनाचा छडा लावण्यात यश मिळवलं. अतिशय गुंतागुंतीची हत्या करण्यात आली होती. कोणतीही ओळख नसताना खुनाचा छडा लावण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आलंय. या दोघांनी वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी. शैक्षणिक साहित्य, प्रदर्शन, विक्री, सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर 25 ते 60% डिस्काउंट. वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा. प्रदर्शन 26 मे ते 25 जून पर्यंत. पत्ता नामदेव भवन, कागवाडी मळा, इचलकरंजी. फोन नंबर 97 62 95 71 72. या प्रदर्शनाला आजच भेट द्या.